राम राम मंडळी, काय म्हणता, कशा आहात? ऊन गिन काय म्हणता तुमच्या इकडची? आमची इकडची ऊन तर अंगार बोलून राहिली भाऊ. तर मंडळी, कालचा जो ब्लॉग आहे आमचा लंगोटी आहे यार, रामाबाई त्याचा ब्लॉग कालचा जो नवरदेव निघाला होता ना तो टाकला यूट्यूबवर, तो नक्की जाऊन पाहून घ्या. आणि आज आहे त्याचं लग्न. आता चाललो आम्ही लग्नात. आमचं यान कोणतं आहे माहिती आहे काय? कोणतं आहे रे? टाटा यस 190. तर आम्हाला गाडी एकदम बढिया भेटली. आम्ही सेफ्टी मस्त सेफ चाललो. आमची ज्यात पत्ते बघा, सुजल काका ड्रायव्हर. आम्ही मी इकडे कंडक्टर आहे ना. कंडक्टर. आम्ही चाललो मस्त कटल्यात, मस्त काही टेन्शन नाही, काही नाही. त्या गाडीवाले अजूनही बसलेच आहे गाडीची वाट पाहत. तर आम्ही निघालोय आता. पण मारे दबू बसून राहिले, काही विषय नाही त्याच्यापेक्षा आम्ही हिच्यात बसलो मस्त कटल्यात. आणि ह्याच कटल्यात संध्याकाळी मग प्रेझेंट जे आहे ते अंधन, आपल्या गावठी भाषेत जे म्हणतात अंधन, तर ते अंधन आणायचं आहे तिकडून. तर आता चाललो आम्ही काटपूर धामणगाव. तर तिथचं लग्न कशा प्रकारे होतं आपल्या रामाबाईचं. रामाबाई कसा दिसते, त्याची नवरी कशी दिसते, ते सगळं तुम्हाला मस्त त्या ब्लॉगच्यात दाखवतो. तर माया लग्नात जो ब्लॉग टाकला तिच्या शूट करणारा माणूस किंवा ढंगावर नव्हता, तो होता गौरव. आता याच्या लग्नात मी शूट करून राहिलो. आता तुम्हाला सगळं पद्धतशीर दाखवून देतो, मस्त सिनेमॅटिक शॉट. नवीन जो तिचा माहोल आहे ना, तोही तुम्हाला दाखवून देतो. मस्त पद्धतशीर पाहायचा बसून तुम्ही. तर चला, आता सध्या उन्हीचं टेम्परेचर 44. तर तिच्यात तर चाललो आम्ही, थंड घेत जातो आता. तर हा ब्लॉग कुठून तुम्ही पाहून राहिले कमेंट करून नक्की सांगा. आता चला, पूर्ण ब्लॉग सिनेमॅटिक तुम्हाला दाखवतो. ब्लॉग कंटिन्यू करा फक्त. तर मंडळी, पोचलो आम्ही परतवाड्यात. मस्तपैकी हनुमानजीचं दर्शन घेतलं आहे बा. हनुमानजीचं मंदिर आहे, आज मंगळवार आहे. तर आता आम्ही निंबू सरबत पितो म्हटलं, जरासा थंड करतो 3 ग्लास. आता जस्तम चौकात आहे सध्या. निंबू सरबत घेतलं की मस्त टकाटक निघून जातो आम्ही लग्नासाठी. कसं काय बनलं शरबत, पाय ना जरा. हा टेस्टी आहे काही नंबर बढिया आहे. थंड वाटून एकदम थंडावा पोटला अजून कलेज आले. एक नंबर. आम्ही घेतो मग जरा. मंडळी, आता जरासा थंडावा पोटला, मस्त वाटून राहिलं. काय ऊन आहे ना भावा, आहे काही विचारू नका, अंगार तपून राहिली. आता शरबत गिरबत देतो, मस्त निघतो आम्ही बा. तर हे पाहुणे मंडळी आम्हाला इथं पेट्रोल पंपावर भेटलेले आहे. तर कोणा भाऊ तुम्ही, आमचे चेहरे गिरे दाखवा आम्हाला काही. ऊन जरा कमी आहे की नाही? खूप चाललेला आहे. किती झालेला? 40च्या वर. अरे नाही, 40च्या वर जरासा. आता एका अंगार मारून आला, कुठून घाम निघून आला, काही सांगून नाही शकून आला माणूस. भाई तुम कौन हो भाई? हम गांव के आदमी है. अच्छा, शरीफ लोग है. शरीफ लोग है. नागिन लवगी दिल्ली झोपू दिलं, ते नागिन बंद करून टाकली चिंता. तर मंडळी, आम्ही पोचलो चांदूर बाजारले. तर एवढी ऊन आहे की नाही, खतरनाक. अरे काही विचारू नका. अशा धावा लागून राहिला आहे. आता दुपट्टा सोडला. आमची गाडी गरम झाली. गाडी आम्ही थांबलो इथं थंड व्हायसाठी. गाडी थांबली आमची. काय झालं काका गाडीला? गाडी गरम झाली, हिट झाली ती. आता थोडा वेळ थंड होऊ द्यायला लागेल ती. आता तिला थंडच करावं लागेल. आता टेम्परेचर एवढा आहे, थंडी कधी होईल काय माहीत बाबा. तर आता चांदूरलाच पोचलो, अजून दूर आहे रिद्धा. आम्हाला काटपूर धामणगाव जायचं लग्नात. मग जेवायलाच जाऊ काय? हा, जेवण करून वापस.
जो नवरदेव गेला ना पहिले नवरदेव गेली त्याचंच काम आहे. त्याचंच काम आहे आपलं आपण काम. जेवायलाच जाऊ. आता सध्या इथे थांबलो आम्ही चांदूरले. तर चांदूरचं कोण कोण आपला व्हिडिओ पाहते नक्की कमेंट करता बरं. मला माहीत पडलं पाहिजे चांदूरवरून कोण कोण व्हिडिओ पाहते. तर चला आता डायरेक्ट लग्नात गेल्यावर तुमचं देवदर्शन करून टाकतो. सर्व नवरदेव नवरी कशी आहेत. तर चला मग तिथचा माहोल दाखवून देतो. ये है चांदूर. कुठे चाललो रे आपण. काय नागपूर आहे का. हो पोचलो. वापस जा लागते आता आपल्याला पोरगाव. काय म्हणते पोरगाव रस्त्यावर. मंडळी आम्ही काटपूरला पोचलो. पण आता धामणगाव कुठं आहे ते माहित नाही. आता वापस चाललो आम्ही काटपूरवरून. पोरगाव रस्त्यावर आहे म्हणते. काटपूर धामणगाव खायला दिलं मग. पोरगावात धामणगाव द्यायला पाहिजे होतं ना आहे काय. आता काटपूर धामणगाव म्हटलं आम्ही काटपूर लिहून बसलो बा. आम्हाला वाटलं पहिले काटपूर आहे. ह्या ड्रायव्हरला माहित नाही. ड्रायव्हर नवीन आहे. ड्रायव्हर सांगा बा सगळे नवीन. आता पत्रिकेवर काटपूर धामणगाव दिला म्हणून आम्ही पहिले काटपूरला आलो. आम्हाला वाटलं पहिले काटपूर मग धामणगाव. आता पहिले काटपूरला आलो. आता वापस धामणगावात जा लागतं मागं. होऊन तर विचारू नका. एवढा थंडावा चिल्ड वातावरण आहे इकडे. हे बाय दुपट्टा बांधून तरी की फायदा नाही. सुन्ना कुत्रा दिसून नाही आला रस्त्यावर आम्हाला. चला आता चाललो बा आम्ही धामणगावला. आता पोचल्यावर भेटतो तुमच्यासोबत. हा आहे पोरगाव रस्ता. आपल्याला जा लागेल इकडे. आता हा बाय इकडे ना. इकडे उघडे. हा सोमवारचा रस्ता पाहून घ्या निशाणी. आता हे पाय पाण्याची टाकी आहे इथं. आणि हा रस्ता आहे ना बजरंग धामणगाव. हा पोरगाव रस्ता. तर आम्ही एंट्री केली आहे मंडळी गावात. पोहोचलो रे भाऊ. मंडळ दिसून राहिलं नाही पाय. मंडळी पोचलो आम्ही काटपूर धामणगाव. म्हणजे पहिले काटपूरला चाललो गेलो होतो आम्ही. तिथून अजून मागं वापस या लागलं. कारण की धामणगाव हे पोरगाव रस्त्यावर आहे. काटपूर पुढं राहते. तर आता आम्ही पोचलो चौधरी मंगल कार्यालयाजवळ. आता हे तर गाडी लावली साईडनं. हे पण आमची परी. आता चाललो आम्ही मंगल कार्यालयात. तर चला आता तिथं भेटू डायरेक्ट. लग्न लागायचंच अजून. बम गर्दी अंदर गेला की मरतेच माणूस. आणि याले आंब्याचा रस वासाला म्हणते. आंब्याचा रस म्हणते जेवाले है ना रे. का रे आंब्याचा रस आहे. आपण गुटला फेकले. मिले हैं नसीब से आएगा पल ये ठिकाना। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे। मोहब्बत
बेकरार था हीरे नी मेरी हीरे नी मेरी तुझको। तर मंडळी लग्न आटोपलं आहे आणि हा आहे आखरीचा मोमेंट म्हणजे आंदण गाडीत भराचा। हा मोमेंट कोण अनुभवला आहे तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हे आहेत आपले मित्र नवरीचे इकडचे, म्हणजे प्रत्येक गावातच असा क्षण असते की नवरीच्या इकडचं लग्न वगैरे असते तिथं प्रत्येक गावागावात वाळणं वगैरे सहकार्य करण्यास प्रत्येक गावातले मुलं मदत करतात मित्रांनो। तर तसंच यांनी पण काम केलं, यांचा खूप खूप धन्यवाद। मालगाडी होय तर मंडळी लग्न मस्तपैकी आटोपलं सर्व। आम्ही अंतिम विधी तर पार नाही करू शकलो कारण आमच्यासोबत आम्ही आंदण भरलो तर रस्त्यानं निघालो, अर्ध्यापर्यंत आलो। आता इथंच एंट्रो करू आपण। हे आता बम गरमी आहे, चांदूरच्या पुढं आलो। तुझं असा बंदूकची गोळी घेऊन बसला आहे अंगार बिलकुल। आता पाणी गिनी पेतो जरासा कामी। तर हे पहा आंदण भरलं मस्तपैकी, हे पाहून घ्या। तर आम्ही निघतो आता घरी, गाडी उभी करून देतो। आपला सिनेमॅटिक शॉट जे दाखवू शकलो ते दाखवले, कारण एवढी भयानक गरमी होऊन राहिली त्या मंगल कार्यालयात काही विचारू नका। तसाच पसीना लोट होऊन राहिला। तर तहान लागली का? पाणी तहान लागली। यानं का केलं हिच्यात इथचं शरबत भरून आणलं होतं त्यासाठी, एवढं गरम झालं ते, आता ते फेकून पाणी भरायला लागलं। तर चला आपला व्हिडिओ कसा वाटला रामाभाऊचा आपला लंगोडिया यार पार्ट 2 कमेंट करून नक्की सांगा। कसा नवरदेव दिसत होता, कशी नवरी दिसत होती नक्की कमेंट करून सांगा। आपला व्हिडिओ कसा वाटला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगच्या। तोपर्यंत आपली उन्हीपासून काळजी घ्या भाऊ। चला भेटू मग। जय शिवराय, जय महाराष्ट्र, टाटा बाय बाय।